तर या ठिकाणी जे रिक्षा चालक मोर्चामध्ये सामील होतील त्यांनी स्वतःची बॅग बोरिया पुस्तकं पण घेऊन या ठिकाणं निघायचं सरळ आपल्या प्रांतामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे परत आपण इथे मुंबईमध्ये राहण्याची कधी आपण विचार पण व्यक्त करू नका, लक्षात घ्या. 4 तारीख को मोर्चा होने वाला है, हम लोग मोर्चा में जाने वाले नहीं। हाँ, यहाँ पे गाड़ी चलाते हैं, सीखने की कोशिश करेंगे और हमारी मातृभाषा हिंदी है, फिर भी महाराष्ट्र लोग सीखेंगे। नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर. तुम्ही बघा, तसं महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढलेला की 1 मे पासून ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांमध्ये काहीतरी चलबिचल चालली आहे आणि काही समाजकंटक लोक त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत, लक्षात घ्या. एका बाजूने मराठी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे घोषणा करतात, दुसऱ्या बाजूने जे परप्रांतीय लोक आहेत त्यांना दिवसण्याचं काम करतात, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन काहीतरी 4 तारखेला काहीतरी आंदोलन ठेवलंय. या गोष्टीचा मी निषेध करतोय आणि या रिक्षा चालकांना मी सांगतोय की या मोर्चामध्ये तुम्ही जर सामील झालात त्यामुळे तुमची स्वतःची विटंबना होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे समाजकंटक लोक काही तुम्हाला भडकवत असतील, मोर्चा काढूया स्वतःच्या TRP वाढवण्यासाठी, स्वतः बसणार बॉडीगार्ड घेऊन, स्वतः घेणार बॉडीगार्ड घेऊन आणि बाकीच्या लोकांना तुम्ही उपसवणार. या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. मराठीच्या विरोधात, महाराष्ट्र विरोधात जर तुम्ही मोर्चा काढलात आणि जे रिक्षावाले त्याच्यामध्ये सामील होतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. ज्या पोलिसांना पण मला विनंती आहे, त्याचबरोबर RTOना पण विनंती आहे की जे रिक्षावाले सामील होतील त्याची व्हिडिओ शूटिंग काढा. जे सामील होतील त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याचबरोबर हे समाजकंटक लोकांना मी आवाहन करतो की या भूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मराठीच्या विरोधात जर तुम्ही मोर्चा काढत असाल तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे सतर्क करा. आपण गरीब लोक ह्यात आपण आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे चुकीच्या दिशाभूल करून पुन्हा ते तुम्हाला भडकवत असेल तर ते सहन केले जाणार नाही, लक्षात घ्या. तुमच्या काय चुकीचं घडलं असेल, तुम्हाला चुकीचे कुणी कागदपत्र दिले असेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा. महाराष्ट्राच्या जे निर्णय त्याच्यामध्ये सामील व्हा, जेणेकरून महाराष्ट्र सरकारला पण तुमच्याबद्दल काहीतरी आपुलकी निर्माण होईल आणि चांगला काहीतरी निर्णय निघेल. पण महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या विरोधाचं आंदोलन करत असाल तर तुम्ही याद राखा, ही महाराष्ट्र सेना नाही तर मराठी माणसाची घाट आहे, महाराष्ट्राची घाट आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा.